नमस्कार, आपण पाहत आहात पुणे न्यूज आणि मी आहे आरचल। सोलापूरमधून एक महत्त्वाची आणि चिंताजनक अपडेट समोर येत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाचा आज तिसरा दिवस आणि या संपाचा थेट परिणाम आता शासकीय यंत्रणेवर स्पष्टपणे दिसून येत आहे। सोलापूरमधील अनेक सरकारी कार्यालयांमध्ये आजही शुकशुकाट पाहायला मिळत आहे। कार्यालय उघडी असली तरी कर्मचारी अनुपस्थित असल्यामुळे कामकाज जवळपास पूर्णपणे ठप्प झालं आहे। या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे। प्रमाणपत्रे, शासकीय कागदपत्रे, विविध परवानग्या आणि इतर कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावं लागत आहे। संपामागे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या असल्याचं सांगितलं जात आहे, ज्यामध्ये वेतनवाढ, सेवा अटींमध्ये सुधारणा, निवृत्ती वेतनासंदर्भातील मुद्दे आणि इतर प्रशासकीय मागण्यांचा समावेश आहे। मात्र या सर्व मागण्यांवर अद्याप सरकारकडून कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। यामुळे कर्मचारी संघटनांमध्ये नाराजीचं वातावरण कायम आहे। दरम्यान हा संप आणखी तीव्र करण्यासाठी कर्मचारी संघटनांनी पुढील आठवड्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। यामध्ये आंदोलनाची व्याप्ती वाढवणे, अधिकाधिक कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेणे आणि सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। जर लवकरच तोडगा निघाला नाही तर हा संप आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्याचा परिणाम प्रशासनाच्या कामकाजावर तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर अधिक गंभीर होऊ शकतो। दरम्यान प्रशासनाकडून परिस्थिती हाताळण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत असली तरीही प्रत्यक्षात मात्र नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। आता सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यात लवकरात लवकर तोडगा निघणार का की संप आणखी चिघळणार, याकडे सोलापूरसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। अधिक अपडेटसाठी पाहत रहा पुणे न्यूज, पुणे बातम्या।